नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संकल्प सिद्धी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जैनिझम या टॉपिकसोबत डील करणार आहे. बघा, जैनिझम आणि बुद्धिझम या दोन्ही टॉपिकपासून आपल्याला 1 ते 2 प्रश्न हमखास बघायला मिळतात आणि हे प्रश्न खूप इझी असतात. त्यामुळे आपल्याला या प्रश्नांनाच ग्रॅब करायचं आहे आणि हेच प्रश्न कसं आहे, हे इझी मार्कच आपल्याला कट ऑफ क्लिअर करण्यासाठी खूप मदत करतात. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जैनिझमला कव्हर करू आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये बुद्धिझमला. आता जैनिझमचे जेव्हा आपण फाउंडरची गोष्ट करतो, तो जैनिझमचे फाउंडर कोण आहे? महावीरा, ज्यांना आपण वर्धमान म्हणतो. ते कितवे तीर्थंकार होते? 24 तीर्थंकार. यांचा टाइम पिरियड कोणता होता? मोस्टली 599 BC टू 527 BC. आता बघा, जैनिझममधलं हे जिन्न आहे. ते जिन्न म्हणजे मतलब काय होते त्याचा? वन हू कॉन्कर्स ऑल द सेन्सेस. आणि जे आपले जे तीर्थंकार्स आहे, 24 तीर्थंकार्स आपल्याला इथं बघायला मिळतात. ते सगळेचे सगळे क्षत्रिय होते बाय बर्थ. आता याच्यातला सगळ्यात पहिले तीर्थंकार कोण होते? ऋषभदेव, ज्यांना आदिनाथ म्हणतो. त्यांचा उल्लेख आपल्याला ऋग्वेदमध्ये पण बघायला मिळतो. जे डॉक्ट्रिन होती जैनिझमची, ती कशी होती? अहिंसा, म्हणजे की नॉन व्हायलन्स आपल्या थॉटमध्ये पण असायला पाहिजे, वर्डमध्ये पण असायला पाहिजे आणि डीड म्हणजे आपल्या कर्मांमध्ये पण असायला पाहिजे. ही यांचं सेंट्रल थीम होती. त्याच्यानंतर अनेकांतवादा, म्हणजे की डॉक्ट्रिन ऑफ मॅनिफोल्ड ॲस्पेक्ट, म्हणजे जी रिॲलिटी आहे ते खूप कॉम्प्लेक्स आहे. जसं एक एक्झाम्पल देतात की जसं हत्ती असते. हा हत्ती समजा, माझी ड्रॉइंग थोडी चांगली नाही आहे, तर हे बघा, हे त्याचं तोंड, हे त्याची सूंड आणि हे त्याची पूछ आहे समजा. तर लोकांनी जिथे इथं हात लावला, म्हणजे पूछला हात लावला, तर लोकांना काय वाटेल? हा हत्ती सापसारखा असतो. त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे आणि ते जिथे जिथे हात लावू राहिले ते तसं तसं बघू राहिले. पायाला हात लावला तर हत्ती एक पिल्लरसारखा आहे, सूंडला हात लावला तर हत्ती एक म्हणजे ॲनोकोंडा रस्सीसारखा आहे. असं म्हणजे ते लोकांचे अलग अलग पर्स्पेक्टिव्ह असतात. तर हेच पर्स्पेक्टिव्हला एक डॉक्टरेनमध्ये कंपाईल करून त्याला काय म्हणतात? अनेकांतवादा. म्हणजे सगळ्यांचे जे व्ह्यूज असतात ते डिफरंट असतात हर एका गोष्टीसाठी. तसंच जे सगळ्यांचा टॉलरन्स, इंटेलेक्च्युअल परसेप्शन आहे ते पण सगळ्यांचे डिफरंट असतात. तर हेच आपल्याला अनेकांतवादा या फिलॉसॉफीमध्ये बघायला मिळते. त्याच्यानंतर आपल्याला 3 ज्वेल्स बघायला मिळतात जैनिझमचे: साम्यक दर्शन, साम्यक जैन आणि साम्यक चरित्र, म्हणजे की राईट फेथ, राईट नॉलेज अँड राईट कंडक्ट. त्यासोबतच आपल्याला 5 ग्रेट वॉव्स, ज्यांना महावर्ताज पण म्हणतात, ते पण बघायला मिळतात. जसं की अहिंसा, म्हणजे की नॉन व्हायलन्स; सत्य, म्हणजे की ट्रूथफुलनेस; आस्तेय, म्हणजे की नॉन स्टीलिंग; ब्रह्मचर्य, म्हणजे की आपलं सिलेबसी; आणि अपगृह, म्हणजे की नॉन पोझेशन ऑर डिटॅचमेंट. आता बघा, हे जे ब्रह्मचर्य आहे, हे पहिले 4 जे होते ते बरेच वर्षापासून आपल्याला जैनिझममध्ये बघायला मिळतात. पण हे ब्रह्मचर्य जे आहे ते वर्धमान महावीरांनीच ॲड केलेलं आहे. तर हा एक इम्पॉर्टंट पॉईंट होऊ शकतो जिथून आपल्याला क्वेश्चन बघायला मिळते. ओके, तर ब्रह्मचर्य वर्धमान महावीरांनी ॲड केलेलं आहे. नेक्स्ट आपण बघूया की 24 तीर्थंकार कोण कोण होते. सगळ्यात पहिले होते ऋषभनाथ, ज्यांचा सिम्बॉल काय आहे? बुल. आता बघा, मी याच्यात तुम्हाला इम्पॉर्टंट सांगून देतो, ज्यांचे प्रश्न विचारायची जे शक्यता आहे ते खूप जास्त असते. तर बघा, जसे की ऋषभनाथ झाले, हे सगळ्यात फर्स्ट तीर्थंकारस आहे. तर त्यांच्यामुळे यांचा जे विचारण्याचा जो चान्स आहे तो खूप जास्त होऊन जातो. तर त्यांचा सिम्बॉल आहे बुल. नेक्स्ट आदिनाथ, यांचं काय आहे सिम्बॉल? एलिफंट. नेक्स्ट संभवनाथ, त्यांचा सिम्बॉल काय? हॉर्स. त्याच्यानंतर आपल्याला बघायला मिळते की नेमिनाथ, त्यांचा सिम्बॉल काय आहे? कोच. नेक्स्ट परशवनाथ, त्यांचा सिम्बॉल काय आहे? सर्पंट. आणि महावीरा, यांचा सिम्बॉल काय आहे? लॉयन. ते आपल्याला इम्पॉर्टंट तीर्थंकार बघायला मिळतात. आता बघा, तुम्हाला मोस्टली यांच्या थ्रूच क्वेश्चन बघायला मिळतील, पण तुम्ही एक वेळा यांच्या बाकीचे जे तीर्थंकार्स आहे त्यांच्याशी पण गो थ्रू करून घ्या. आता हे जे इम्पॉर्टंट आहे ते मी तुम्हाला सांगून दिले की पहिले 3 आणि शेवटचे 3 यांच्यावरून प्रश्न आपल्याला वारंवार बघायला मिळतोय. आता नेक्स्ट बघूया आपण ते की म्हणजे की महावीराच्या रिलेटेड लाईफ आणि त्यांचे निर्वाणा साईटच्या बद्दलचे फॅक्ट. आता बघा, महावीराचा जन्म हा कुठे झाला होता? कुंदलग्राममध्ये. ते बिलॉंग करत होते क्षत्रिय फॅमिलीमध्ये. त्यांच्या मदरचं नाव काय होतं? त्रिशाला. आणि फादरचं नाव काय होतं? सिद्धार्थ. त्यांनी 30च्या एजमध्येच रिनाऊन्स करून टाकलं सगळ्या गोष्टींना. देन आफ्टर 12 years दे अटेंड कैवल्य जन ॲट द एज ऑफ 42 अंडर अ साल ट्री ॲट द बँक्स ऑफ राजूपालिका रिव्हर. आता बघा, हे जे साल ट्री आहे आणि राजूपालिका रिव्हर आहे, हे फॅक्ट इम्पॉर्टंट होऊन जातात. त्याच्यानंतर त्यांनी अजून 30 वर्ष त्यांची टीचिंग्सचा प्रचार केला. त्यांचे काही डिसेबल होते लाईक गौतमायन, सुधर्मा. निर्वाणा त्यांना कुठे मिळाला? पावापुरी.
ॲट बिहार. त्यांच्यानंतर आपल्याला 2 सेक्टमध्ये डिव्हिजन बघायला मिळते जैनिझमचं, ते की म्हणजे श्वेतांबर आणि दिगंबर. आता जर बघायचं म्हटलं तर कॉस्मॉलॉजी आणि प्रॅक्टिसमध्ये आपल्याला बघायला मिळते जे क्रिएटर गॉड आहे, म्हणजे गॉड ॲज अ क्रिएटर, त्या कन्सेप्टला ते रिजेक्ट करतात आणि जे जीव आहे सोल, या सोलच्या कन्सेप्टला ते काय म्हणतात, इटर्नल इनडिस्ट्रक्टेबल सबस्टन्स ऑफ लाईफ, जे की डिसाईड करते कॉन्शियसनेस ऑफ ह्युमन बिंग. नेक्स्ट कार्मिक थेअरीमध्ये आपल्याला 3 कंपोनंट्स बघायला मिळतात, जसे की अश्रव, समरव आणि निर्जरा. अश्रव म्हणजे इन्फ्लक्स, समरव म्हणजे स्टॉपेज आणि निर्जरा म्हणजे शेडिंग. सालेखाना एक प्रॅक्टिस आहे, म्हणजे फास्टिंग अनटू डेथ फॉर द प्युरिफिकेशन. जसं म्हणजे एक म्हणतात ना ते समाधी घेतात, तर समाधी घ्यायच्या आधी ते म्हणजे फास्टिंगवर असतात, तर फास्टिंग अनटू डेथ याला सालेखाना म्हणतात. याच्यावरून आपल्याला PYQ बघायला मिळतो UPSCमध्ये पण. नेक्स्ट अनुव्रत. आता हे अनुव्रत जसे आपले हे महाव्रत होते, जसे की अहिंसा, सत्य, असत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह, तर जसे 5 वॉज होते, तर यांचेच एक म्हणजे असं लेस स्ट्रिक्ट व्हर्जन बघायला मिळतात. ले पर्सन वॉज पॅरेलल टू द एस्थेटिक महाव्रतास, म्हणजे जे महाव्रतास आहेत त्याचेच लेस स्ट्रिक्ट नॉर्म्स आपल्याला अनुव्रतामध्ये बघायला मिळतात. नेक्स्ट म्हटलं तर आपण सेक्ट बघून घेऊया जैनिझमचे दिगंबर आणि श्वेतांबरमधले. आता बघा यांचे काही डिस्टिंक्ट फीचर आपण कंपॅरिझनमध्ये जर करून यांना बघितलं तर ते आपल्याला समजायला इझी जाईल. जसे की दिगंबर ते न्यूड मॉन्क्स होते. ओके, दिगंबर्स म्हणजे न्यूड मॉन्क्स. श्वेतांबर म्हणजे व्हाईट आपल्याला बघायला मिळतो, तो व्हाईट. श्वेतांबर म्हणजे व्हाईट, तर म्हणजे ते व्हाईट कपडे घालायचे, सहसा व्हाईट कपडे ते घालायचे. नेक्स्ट वुमन्स वुमन्स कॅनॉट बी तीर्थंकार्स इन दिगंबर. आणि श्वेतांबरमध्ये कसं होतं, वुमन्स कॅन अटेंड लिबरेशन. आता बघा दिगंबर हे आपल्याला रिजिड बघायला मिळतो आहे आणि श्वेतांबर फ्लेक्झिबल. हे असं प्रकारे जर आपण लक्षात ठेवलं तर आपल्याला इझिली समजून येईल की कोणाचे नॉर्म्स कसे होते. जसं दिगंबरमध्ये न्यूड आपल्याला बघायला मिळतात पीपल्स, आणि श्वेतांबरमध्ये व्हाईट त्यांनी कपडे घातलेले असतात. जसं आपल्याला इथे माहीत आहे की रिगरस प्रॅक्टिस ते फॉलो करून राहिले तर वुमन इथे पार्टिसिपेट नाही करू शकत, तसं श्वेतांबरमध्ये वुमन पार्टिसिपेट करू शकतात. आता जर दिगंबरांची गोष्ट केली आपण तर त्याच्यात आपल्याला सेक्रेट टेक्स्टमध्ये बघायला मिळते की दे रिजेक्टेड श्वेतांबर्स अगम अँड फॉलो द प्राकृत टेक्स्ट कुंदा. आणि श्वेतांबरांनी काय केलं, दे एक्सेप्टेड 12 अंगाज अँड ऑल्सो उपंगाज ॲज सेक्रेड. दिगंबर फॉलो ऑल द 5 वॉज ऑफ महावीरा, आणि श्वेतांबर जे आहे ते युजली फॉलो द 4 वॉज विच वेअर गिवन बाय पार्श्वनाथ. ओके, याची रिजिडिटी खूप जास्त आहे, म्हणजे दिगंबरांची रिजिडिटी खूप जास्त आहे, आणि श्वेतांबर जे आहे ते ॲडॅप्टिव्ह नेचरमधले आहे. दिगंबरमध्ये दे डू नॉट मॅरी, आणि श्वेतांबरमध्ये आपल्याला बघायला मिळते जे 23rd आणि 24th तीर्थंकार्स आहेत ते मॅरिड होते, हे आपल्याला बघायला मिळते. ओके, तर हे असे काही फॅक्ट आहे दिगंबर आणि श्वेतांबरमधले. तर हे इम्पॉर्टंट गोष्टी याच्यातले हेच होऊन जातात की जसं हू वेअर न्यूड अँड हू फॉलो द क्लॉथ्स. नेक्स्ट की वुमन याच्यात पार्टिसिपेट करू शकतात की नाही करू शकत, हा एक होऊन जाते पॉईंट. त्यांचे जे सिक्रेट टेक्स्ट आहे ते कोणी काय फॉलो केले ते पण इम्पॉर्टंट बनून जाते आपल्यासाठी, आणि कोणी सगळेचे सगळे वॉज जे आहे ते फॉलो केले आणि कोणी नाही केले. बस हे इतके पॉईंट आपल्यासाठी इम्पॉर्टंट होऊन जातात. नेक्स्ट बघूया आपण अबाउट द आर्ट अँड आर्किटेक्चर. याच्यावरून आपल्याला प्रश्न बघायला मिळतो की कोणचे केव्ज समजा कुठे आहे किंवा जे लोकेशन आहेत त्याच्यावरून आपल्याला भरपूर प्रश्न बघायला मिळतात. याच्यात बघा जे गोमतेश्वर आहे ते सर्वांग बेलुगामध्ये आहे, हे एक इम्पॉर्टंट लोकेशन होऊन जाते. नेक्स्ट मंगीतुंगी इन नाशिक, मुक्तागिरी अमरावतीमध्ये. हे झाले आपले मोनोलिथिक टेम्पल अँड साईट. केव कुठे कुठे बघायला मिळतात आपल्याला, एलोरा केव्ज इन संभाजीनगर. इथे संभाजीनगर पाहिजे, माफ करा मला, हे कसं आपण दुसऱ्यांजवळून बनवून घेतलं की थोडासा असा प्रॉब्लेम होऊन जातो. एलोरा केव्ज आपल्याला संभाजीनगरमध्ये बघायला मिळतात. नंतर मंडलनगर, नंतर मंडलमध्ये बघायला मिळतात, नगरमध्ये, तेर आणि पुणे डिस्ट्रिक्टमध्ये पण. नेक्स्ट आपल्याला टेम्पल कुठे कुठे बघायला मिळतात. नेक्स्ट आपल्याला टेम्पलचे काही फीचर बघायला मिळतात, जसे की मनस्तंभ, पिल्लर, पासाडी. आता नेक्स्टमध्ये आपण जर आर्ट अँड आर्किटेक्चर म्हटलं तर आर्ट अँड आर्किटेक्चरमध्ये आपल्याला केव्ज बघायला मिळतात. केव्जमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट होऊन जाते एलोरा केव्ज, जे की आहे संभाजीनगरमध्ये. नेक्स्ट मोनोलिथिक साईट अँड टेम्पल, मांगीतुंगी इन नाशिक, गोमतेश्वरचा जो स्टॅच्यू आहे इन श्रवणबेलगोळा,
मुक्ताईनगरमध्ये आपल्याला टेम्पल्स बघायला मिळतात अमरावतीमध्ये. आणि त्यासोबतच आपल्याला 8 ऑस्पिशियस सिम्बॉल पण बघायला मिळतात, लाईक स्वस्तिक, नंदव्रता, भद्रसना, श्रविष्टावा, दर्पण, पेअर ऑफ फिश, वर्धमान नक लॅम्प. ओके, तर हे काही ऑस्पिशियस सिम्बॉल आहे. आता नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट होऊन जातो तो म्हणजे जैन काउन्सिलच्या बद्दल. आता जैन काउन्सिलवरून प्रश्न कसे विचारू जाऊ शकतात, जसं की फर्स्ट जैन काउन्सिल कुठे ऑर्गनाईज झाली ती? पाटलीपुत्रमध्ये, प्रिसाइडेड बाय स्थूलभद्र. आता याच्यातच आपल्याला एक पॉईंट असा बघायला मिळतो की जे भद्रभाऊ आहे त्यांनी चंद्रगुप्त मौर्याच्या सोबत मायग्रेशन केलं टुवर्ड्स साऊथ इन श्रवण बेलुगा. तिथेच आपल्याला म्हणजे तिथेच चंद्रगुप्त मौर्यांनी समाधी घेतली. आणि फर्स्ट जैन काउन्सिलच्या वेळेस आपल्याला ओपिनियनमध्ये स्प्लिट बघायला मिळते बिटवीन श्वेतांबर अँड दिगंबर. आणि सेकंड जैन काउन्सिल जेव्हा होते तेव्हा आपल्याला सेपरेट डिव्हिजन बघायला मिळते बिटवीन जैनिझम, दॅट इज श्वेतांबर अँड दिगंबरमध्ये. याच वेळेस बघा 12 अंगाज अँड 12 उपअंगाज वेअर कंपाइल्ड अँड 1 अंगाज वेअर लॉस्ट. अँड सेकंड जैन काउन्सिल वॉज प्रिसाइडेड बाय देवराधी कृष्णन शर्मन. ओके, सॉरी फॉर प्रोनाऊन्सिएशन, थोडंसं माझं प्रोनाऊन्सिएशनचं नाव थोडं घ्यायला थोडं तकलीफ जाते. नेक्स्ट आपण बघूया अबाउट अजीविकास. आता अजीविकासच्या बद्दल जी इम्पॉर्टंट गोष्ट होऊन जाते ते म्हणजे की हु वॉज द फाउंडर ऑफ अजीविकास? महाकाली गोसला. नेक्स्ट काय आहे की इट वॉज कंटेम्पररी टू जैनिझम अँड बुद्धिझम. आता हे काही महाराष्ट्र स्पेसिफिक फॅक्ट आहे जे विचारले जाऊ शकतात, जसे की मेजर पॅटर्न डायनेस्टीज कोणते होते, लाईक शिलाहाराज, राष्ट्रकूटाज, यादवा, चालुक्याज. ओके, नेक्स्ट आपला महाराष्ट्राच्या रिलेटेड हा एक फॅक्ट आहे. मेजर जैन कम्युनिटीज जे आहे ते त्यांच्याशी तुम्ही एक वेळा गो थ्रू करून घ्या. हे इम्पॉर्टंट साईट आहे, जसं की एलोरा केव्ज हे युनेस्को ची साईट आहे. इट इज द लार्जेस्ट जैन केव्स. मांगीतुंगी इट इज द वर्ल्ड लार्जेस्ट मोनोलिथिक जैन आयडल. ओके, म्हणजे मांगीतुंगीमध्ये काय? वर्ल्ड लार्जेस्ट मोनोलिथिक जैन आयडल. मुक्तागिरीमध्ये आपल्याला फॉरेस्ट टेम्पल बघायला मिळते. इट इज लोकेटेड इन विदर्भ. आता जर कम्युनिटी हिस्ट्रीच्या बद्दल आपण बघायचं म्हटलं तर फर्स्ट मराठी इन्स्क्रिप्शन वॉज फाउंड ॲट श्रवण बेलुगा इन 981 AD. आता हे काही इम्पॉर्टंट पॉईंट आहे जे मी तुमच्यासाठी काढून ठेवले, तर यांच्याशी एक वेळा गो थ्रू करून घ्या. नेक्स्ट म्हटलं तर जैन कॅनॉनिकल्स. आता याच्यात आपल्याला 12 अंगास बघायला मिळतात, तर हे 12 अंगासशी तुम्ही एक वेळा गो थ्रू करून घ्यायचा. आणि अदर टेक्स्ट लाईक उपअंगास, चेदासूत्रास, मूलसूत्रास, प्रकीर्णकास यांच्याशी पण तुम्ही एक वेळा म्हणजे हे जे नेम्स आहे यांच्याशी गो थ्रू करून घ्या. दीज आर द टेक्स्ट ऑफ जैनिझम. ओके, कारण जैनिझम आणि बुद्धिझमच्या टेक्स्टमध्ये खूप कन्फ्युजन होते कोणत्या म्हणजे सेक्टशी रिलेटेड आहे, तर हे तुम्ही एक वेळा गो थ्रू करून घ्यायचा. आता हे आपण काही कंपेरेटिव्ह पॉईंट बघून घेऊया. बुद्धिझम आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू, पण कंपेरेटिव्ह पॉईंट बघून घेऊया आपण बुद्धिझम आणि जैनिझमच्या मदतले. जसं की गॉड, जैन एक्सेप्ट देम बट बिलो द लिबरेटेड सोल, बट बुद्धिझम डिनाइड्स द क्रिएटर. आपण एक कंपेरेटिव्ह पॉईंट बघून घेऊया बिटवीन जैनिझम आणि बुद्धिझम, याच्यावरून तुम्हाला क्लिअरिटी जास्त होईल. आता बघा, बुद्धिझम आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघून घेऊया, पण एक क्लिअरिटीच्या हिशोबाने तुम्हाला आयडिया येऊन जाईल कसं होतं. जैनिझमने पहिले एक्सेप्ट नाही केलं की गॉड एज अ क्रिएटर, पण त्यांनी नंतर एक्सेप्ट केलं, बट दे आर बिलो द रँक ऑफ जिन आणि जे जीव आहे त्याला आपण लिबरेटेड सोलमध्ये आपण कॅटेगराईज केलेलं आहे. बुद्धिझम डिनाय द कन्सेप्ट ऑफ क्रिएटर. नेक्स्ट कास्ट सिस्टीम आपल्याला जसं बघायला मिळते, जैनिझमने कंडेम केलं वर्णला, बट बुद्धिझम रिजेक्टेड द कास्ट हायरार्की. नेक्स्ट आपल्याला पाथ कसा बघायला मिळतो की जैनिझममध्ये स्ट्रिक्टली तुम्हाला पाथला फॉलो करायला बघायला मिळते, पण बुद्धिझममध्ये जे गौतम बुद्ध आहेत ते सांगतात की मिडल पाथला फॉलो करा. आणि जे सोलचा कन्सेप्ट आहे, जैनिझम अपहोल्ड द ट्रान्स मायग्रेशन बट बुद्धिझम डिनाईज इट ॲज द परमनंट सोल. हे काही इम्पॉर्टंट डिफरन्सिएशन होतं बिटवीन जैनिझम अँड बुद्धिझम. हे आय होप तुम्हाला सगळे पॉईंट हे समजून आले असतील. नेक्स्ट आपण बघून घेऊया, हे मी इम्पॉर्टंट म्हणजे जे आर्ट अँड आर्किटेक्चरचे जे इम्पॉर्टंट साईट्स आहे त्यांना इथे लिस्ट डाऊन केलेलं आहे. तुम्ही यांच्याशी एक वेळा गो थ्रू करजा. आणि हे क्विक रिव्हिजन मी म्हणजे तुम्हाला हे पॉईंट माहीत असणं खूपच गरजेचे आहे फॉर MPSC. हे पण काढून ठेवलेलं आहे, तर तुम्ही यांच्याशी पण एक वेळा गो थ्रू करजाच. सो हा होता आपल्या जैनिझमच्या रिलेटेड व्हिडिओ. आता बघा, याच्यातले जे फॅक्ट आहे ते फॅक्ट खूप इम्पॉर्टंट होऊन जातात, जसं की साईट झाली एक, नंतर टेक्स्ट, जैन काउन्सिल कुठे झाल्या, हे असे आहे की ज्याच्यावर वारंवार आपल्याला प्रश्न बघायला मिळतात.
आणि जे महावीराच्या लाईफच्या बद्दलचे इव्हेंट्स आहे त्याच्यावरून पण आपल्याला प्रश्न बघायला मिळतो. आणि 24 तीर्थंकराचे सिम्बॉल, हे इतके पॉईंट जर तुम्ही जैनिझममध्ये करून गेले तर आय कॅन गॅरंटी यू की तुम्ही क्वेश्चन हमखास सोडवू शकता. सो दिस वॉज रिलेटेड टू जैनिझम. आणि बघा, हे जे PDF आहे हे मी तुम्हाला माझ्या टेलिग्राम ग्रुपवर शेअर करून देईल. तर तुम्ही त्याच्यावरून हे PDF डाउनलोड करून जे बाकीचे फॅक्ट आहे त्यांच्याशी तुम्ही गो थ्रू करून त्यांना पाठ करू शकता. सो दिस वॉज अबाउट जैनिझम. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बुद्धिझमला कव्हर करूया.